जय शिवराय, जय भीम, जय लवजी. आज आपण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पाहिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, पण बाकी कोणाचा मंत्रिमंडळ विस्तार नाही झाला. महायुतीला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे. म्हणजे त्यांनी विरोधी पक्ष पण ठेवलं नाही महाविकास आघाडीचा. जर तुम्हाला मुख्यमंत्री निवडताना तुम्हाला 2 आठवडे लागले मुख्यमंत्री निवड करायला, 2 आठवड्यांनी आपण मुख्यमंत्री निवडलात, अभिनंदन आहे आपलं. आणि आज आपल्याला मंत्रिमंडळातले BJPचे काय घ्यायचे होते, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे काय घ्यायचे होते, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे काय घ्यायचे होते, म्हणजे त्या मंत्रिमंडळाला काहीतरी अर्थ आला असता. पण तुम्हाला ते तेवढंसुद्धा करता नाही आलं, कारण आपल्या मनामध्ये अजून ती व्यथा आहे की कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. म्हणजे ते आपण अजूनही द्विधा मनस्थितीत आहात की ह्याला घेतलं तर हे जाते, त्याला घेतलं ते जाते. ह्या द्विधा मनस्थितीत आपण अजूनही आहात. म्हणजे आपल्याकडं बहुमूल्य असं संख्याबळ आहे, पण आपल्याला ती भीती आहे, कारण आपण जे पेरलं ते कुठं उगावलं नाही ह्याची आपल्याला भीती आहे. हे लक्षात ठेवा, कारण आपण जे पेरलं आहे तेच आपल्याला उगवणार आहे हे आपल्याला पूर्णतः माहिती आहे. पण एक लक्षात ठेवा, येणाऱ्या काय नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका हे येणार आहेत, त्यावेळेस हीच मायबाप जनता आपल्याला आपली योग्य जागा दाखवतील, हे लक्षात ठेवा. तेव्हा माझ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या मायबाप जनतेला नम्र अशी विनंती करतो, येणाऱ्या महाविकास आघाडीच्या जिथं जिथं आपले घटक पक्षाचे उमेदवार राहतील त्यांना आपण आशीर्वाद द्यावा आणि त्यांना आपण त्यांच्या ठिकाणी आपण निवडून द्यावं, एवढीच विनंती करतो. जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र.